नमस्कार. आज आपण एका अतिशय रंजक विषयावर बोलणार आहोत. 20व्या शतकात घडलेली एक अत्यंत प्रसिद्ध आणि तितकीच रहस्यमय घटना म्हणजे फातिमाची घटना. आजच्या या विश्लेषणामध्ये आपण या घटनेचा इतिहास आणि त्यामागील नेमकं रहस्य काय आहे हे सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आता फक्त एकदा डोळ्यांसमोर हे चित्र उभं करा. ऑक्टोबर 1917चा तो महिना होता. पोर्तुगालमधील एका चिखलाने माखलेल्या शेतात तब्बल 70,000 लोकांची प्रचंड मोठी गर्दी जमली होती. विशेष म्हणजे सलग 3 दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसात आणि भयानक वादळातही एवढा मोठा जनसमुदाय तिथे न डगमगता उभा होता. विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. मग साहजिकच असा प्रश्न पडतो की 1917 साली एवढ्या मुसळधार पावसात तब्बल 70,000 लोकांना एका चिखलाने भरलेल्या शेतात येण्यासाठी कोणत्या गोष्टीने भाग पाडला असेल? संशयवादी, भाविक आणि केवळ बघ्यांची एवढी मोठी गर्दी तिथे नेमकी का जमली होती हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल. ह्या कथेची नेमकी सुरुवात कुठून आणि कशी झाली ते आधी आपण पाहूया. तर सर्वात आधी आपण या फातिमा गावाची थोडक्यात ओळख करून घेऊया. ह्या संपूर्ण कथेची सुरुवात होते ती पोर्तुगालमधील फातिमा नावाच्या एका अतिशय छोट्याशा खेड्यापासून. तिथे राहणारी 3 लहान आणि गरीब मेंढपाळ मुलं या कथेच्या केंद्रस्थानी आहेत. 10 वर्षांचा फ्रान्सिस्को, 9 वर्षांची जॅसिंता आणि सर्वात लहान 7 वर्षांची लुसिया. ही मुलं नेहमीप्रमाणे आपले मेंढरं चारत असताना त्यांनी असा दावा केला की 1916 मध्ये त्यांना एका शांतीच्या देवदूताने दर्शन दिलं. या देवदूताने त्यांना काही विशेष प्रार्थना आणि त्यागाचं महत्त्व शिकवून पुढे घडणाऱ्या एका खूप मोठ्या आणि ऐतिहासिक घटनेसाठी आधीच तयार केलं होतं असं सांगितलं जातं. या सुरुवातीच्या घटनेनंतर आता आपण त्या मुख्य घटनांकडे वळूया, ज्याला 6 दर्शने असं म्हटलं जातं. या संपूर्ण घटनाक्रमात सर्वात लक्षवेधी गोष्ट जर कोणती असेल तर ती म्हणजे या घटनांची अचूक वेळ आणि तारीख. मे ते ऑक्टोबर 1917 या दरम्यानच्या प्रत्येक महिन्याच्या बरोबर 13 तारखेला या मुलांनी असा दावा केला की कोवादा इरिया नावाच्या एका विशिष्ट ठिकाणी त्यांना सूर्यापेक्षाही अधिक तेजस्वी असलेल्या एका स्त्रीने दर्शन दिलं. मुलांच्या सांगण्यानुसार त्या तेजस्वी स्त्रीने स्वतःची ओळख रोजरीची राणी म्हणून करून दिली होती. तिने मुलांना एक अत्यंत महत्त्वाचा संदेश दिला. ती म्हणाली होती की देवाने मला या शतकातील प्रत्येक व्यक्तीसाठी एक संदेश देण्याकरता पाठवला आहे. जर संपूर्ण मानवजातीने प्रार्थना, प्रायश्चित आणि स्वतःला समर्पित केलं तर जगात नक्कीच जागतिक शांती प्रस्थापित होईल असं मोठं वचन तिने दिलं होतं. पण हे सगळं जितकं सोपं वाटतंय तितकं ते नक्कीच नव्हतं. या लहान मुलांना लोकांच्या प्रचंड थट्टेला आणि रागाला सामोरं जावं लागलं. परिस्थिती इतकी विकोपाला गेली की ऑगस्ट महिन्यात चक्क स्थानिक पोलिसांनी या लहान मुलांना तुरुंगात टाकलं. यामुळे त्या महिन्यातील 13 तारखेला ठरलेलं दर्शन साहजिकच लांबणीवर पडलं आणि ते नंतर 19 तारखेला वालिनहोस नावाच्या जागी घडल्याचा दावा करण्यात आला. आता आपण वळूया त्या सर्वात मोठ्या आणि बहुचर्चित घटनेकडे, ज्याला संपूर्ण जगात सूर्याचा चमत्कार म्हटलं जातं. अगदी सुरुवातीला आपण जी 70,000 लोकांची प्रचंड गर्दी पाहिली होती ना, त्याचं रहस्य याच घटनेत दडलं आहे. 13 ऑक्टोबर 1917 रोजी घडेल असं जे वचन दिलं गेलं होतं त्या अंतिम चमत्कारानेच एवढ्या लोकांना तिथे खेचून आणलं होतं. तिथे उपस्थित असलेल्या हजारो लोकांनी एक अतिशय अद्भुत दृश्य पाहिल्याचा दावा केला. त्यांच्या म्हणण्यानुसार जोरदार पडणारा पाऊस अचानक थांबला आणि आकाश एकदम निर्भ्र झालं. सूर्य एखाद्या पांढऱ्या अग्नीच्या चकतीसारखा दिसू लागला. तो वेगाने गोल फिरत होता आणि त्यातून विविध रंगांची किरणं बाहेर पडू लागली होती. तो जणू काही पृथ्वीवरच आदळणार आहे अशा वेगाने खाली आला आणि अचानक स्थिर झाला. आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे लोकांचे पावसात भिजलेले कपडे एका क्षणात अगदी कोरडे झाले होते. आता हे झालं भौतिक चमत्काराबद्दल. पण या संपूर्ण फातिमा कथेचा मुख्य तात्विक गाभा दडलेला आहे तो 3 गुप्तांमध्ये. जरी या सूर्याच्या चमत्काराने तत्कालीन जगाचं लक्ष वेधून घेतलं असलं तरी या कथेचा खरा अर्थ जुलै 1917 मध्ये उघडकीस आलेल्या भविष्यवाण्यांमध्ये आहे. त्यांनाच आपण 3 गुप्ते म्हणतो. पहिल्या गुप्तामध्ये पापी लोकांसाठी नरकाचं एक अतिशय भयंकर दर्शन होतं, तर दुसऱ्या गुप्तामध्ये थेट दुसऱ्या महायुद्धाचा अचूक अंदाज वर्तवण्यात आला होता आणि सोबतच रशियातनं साम्यवादाचा म्हणजेच कम्युनिझमचा प्रसार होण्याबद्दलचा एक अत्यंत गंभीर इशाराही देण्यात आला होता. ह्या सगळ्यात सर्वात कुतूहलाचा आणि रहस्यमय मुद्दा कोणता माहितीये?
ज्या तिसऱ्या गुप्ताची लोक आतुरतेने वाट पाहत होते ते अनेक दशके संपूर्ण जगापासून पूर्णपणे लपवून ठेवलं गेलं होतं. होय, ते अधिकृतपणे थेट इसवी सन 2000 सालीच जगासमोर उघड करण्यात आलं. मग जेव्हा हे गुपित अखेर उघड झालं तेव्हा लुसियाने सांगितलं की या तिसऱ्या गुप्तामध्ये पांढरे वस्त्र घातलेल्या एका बिशपचं वर्णन केलेलं होतं, ज्याला जगभरात पोप असल्याचं मानलं जातं. या वर्णनानुसार हा बिशप अनेक हुतात्म्यांच्या आणि मृतदेहांच्या मधून चालत एका क्रॉसकडे जातो आणि तिथे अचानक होणाऱ्या गोळीबारात तो खाली पडतो. ऐकायलाच अंगावर काटा आणणारं वर्णन आहे हे. आता हे दर्शन इतकं महत्त्वाचं का मानलं जातं? कारण ही भविष्यवाणी प्रामुख्याने 1981 मध्ये पोप जॉन पॉल दुसऱ्यांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याशी जोडली जाते. विशेष म्हणजे स्वतः पोपांचं असं ठाम मत होतं आणि त्यांनी तसं जाहीरही केलं होतं की त्या दिवशी स्वतः माता मरियेनेच त्यांचे प्राण वाचवले होते. या ऐतिहासिक विश्लेषणाच्या शेवटी आता आपण ह्या घटनांचा आजवरचा प्रभाव आणि त्या 3 मुलांचा नेमका काय वारसा राहिला आहे याकडे थोडं लक्ष देऊया. त्या 3 मुलांचं पुढे नेमकं काय झालं हे जाणून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. फ्रान्सिस्को आणि जॅसिंटा यांचा खूप लहान वयातच म्हणजेच अनुक्रमे 1919 आणि 1920 मध्ये मृत्यू झाला. पुढे 2017 मध्ये त्यांना अधिकृतपणे संत म्हणून घोषित करण्यात आलं. दुसरीकडे लुसियाने मात्र एक नन म्हणून प्रदीर्घ आयुष्य व्यतीत केलं. 2005 मध्ये तिचा मृत्यू झाला. तोपर्यंत तिने आपलं संपूर्ण जीवन फातिमाचा हा संदेश जगभरात पोहोचवण्यासाठी समर्पित केलं होतं. आजही जर आपण पाहिलं तर फातिमाचा हा वारसा अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातो. त्याचे प्रामुख्याने 4 मुख्य आधारस्तंभ आहेत. दररोज रोजरी प्रार्थना करणं, आपल्या पापांचा पश्चाताप करून क्षमा मागणं, माता मरियेच्या निष्कलंक हृदयाची भक्ती करणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जागतिक शांतीसाठी सातत्याने प्रार्थना करणं. हेच या संपूर्ण घटनेचं मूळ सार आहे असं म्हणता येईल. तर एका शतकापूर्वी 3 अत्यंत सामान्य आणि गरीब मुलांना दिलेला हा रहस्यमय संदेश आजच्या या आधुनिक जगाचं लक्ष आजही कसा काय वेधून घेत आहे हा प्रश्न खरोखरच आपल्याला विचार करायला भाग पाडतो. एका छोट्याशा खेड्यात घडलेल्या या ऐतिहासिक घटनांचा संपूर्ण जगभर पडणारा प्रभाव आजही इतिहासातील एक मोठं गूढ आणि कुतूहलाचा विषय नक्कीच बनून राहिला आहे. यावर तुमचे काय विचार आहेत यावर नक्कीच चिंतन करा.